तुम्हाला असं जाणवलं आहे का, की तुमच्या आयुष्यात पण सध्या काहीतरी बदलायला सुरुवात झालेली आहे? ज्या गोष्टी तुम्ही तुमच्या हातामध्ये घट्ट पकडून ठेवलेल्या होतात, त्याच गोष्टी आता हळू-हळू निसटत चाललेल्या आहेत, असं तुम्हाला जाणवत आहे का? तुमच्या आसपास लोकं बदलत आहेत, परिस्थिती बदलत चाललेली आहे आणि कदाचित तुम्ही स्वतः पण बदलत चाललेला आहात. वाटत आहे का तसं तुम्हाला? कारण असा एक ग्रह जो न्यायाचा देवता समजला जातोय, तो ग्रह तुमची सध्या परीक्षा घेत आहे. तर होय, अगदी तुम्ही व्यवस्थित समजत आहात. शनी महाराज जे न्यायाचे कर्मफळदाते आहेत, न्यायाचे देवता आहेत, ते शनी महाराज तुमची परीक्षा घेत आहेत. तर कुंभ राशीच्या माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, सध्या तुम्हाला 7.5चं तिसरं चरण सुरू झालेलं आहे, म्हणजेच अंतिम टप्पा. पण हा काही शेवट नाही आहे, तर ही आहे तुमच्या यशाची नवीन सुरुवात. नक्कीच तुमच्याकडून काहीतरी हिरावून घेतलं जात आहे, पण त्यामागे एक मोठं कारण पण आहे. कारण 2025, 26 आणि 27 हे जे 3 वर्ष आहेत, ते 3 वर्ष तुमच्या आयुष्यातील सगळ्यात वेगळे वर्ष आहेत असं म्हणायला हरकत नाही, किंवा तुमच्या जीवनाची दिशा बदलणारे वर्ष आहेत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे की शनी महाराज नेमकं तुम्हाला या शेवटच्या टप्प्यामध्ये तुमचं 7.5चं शेवट करण्यामागे तुम्हाला काय फळ मिळणार आहे, किंवा शनी महाराज तुम्हाला नेमकं काय देणार आहेत आणि तुमच्याकडून काय कायमचं हिरावून घेणार आहेत, हे मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे. तर पहा, कुंभ राशीला सध्या शनीच्या 7.5चं तिसरं चरण म्हणजेच अंतिम चरण, शेवटचा टप्पा असं आपण म्हणू शकतो, हे सुरू आहे. गेल्या 5 वर्षापासून तुम्ही बरंच काही अनुभवलेलं असणार आहे, बरंच काही तुमच्या कर्माप्रमाणे तुम्ही भोगलंही असणार आहे. परंतु आत्ता शेवटचा काळ आहे तुमच्या 7.5चा असं म्हणायला हरकत नाही. कुंभ राशीसाठी शनी महाराज हे त्यांच्याच राशीचे स्वामी असल्यामुळे इतर राशींची तुलना केली तर कुंभ राशीसाठी ही जी 7.5 आहे शनीची, ती तुम्हाला त्रास देणारी किंवा शिक्षा नाही आहे, तर तुम्हाला ती एक ट्रेनिंग आहे. ते तुम्हाला शत्रू नाही आहे, तर ते तुमचे शिक्षक म्हणून आलेले आहेत. शनीची 7.5 तुमच्यासाठी तुमचं जीवन बदलणारी एक ट्रेनिंग आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण तुम्ही पण मागील 5 वर्षांपासून बरंच काही शिकलेले आहात. नक्कीच तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की तुमच्यासोबत कोणत्या गोष्टी झालेल्या आहेत, त्याच्यातून तुम्ही नवीन काय शिकलेला आहात. पॉझिटिव्हच तुम्हाला प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे. मार्च 2025 पासून तुम्हाला ही शेवटची चरण सुरू झालेला आहे. तर नक्कीच तुम्ही मागच्या वर्षी काही खूप गोष्टी अनुभवलेल्या आहात, जसं की तुमची खूप परीक्षा घेतलेली आहेत, खूप वास्तवाचं दर्शन तुम्हाला झालेलं आहे. तुमच्यासाठी मागील वर्ष हे डोळे उघडणारा काळ आहे किंवा होता असं पण म्हणायला हरकत नाही, कारण तशा गोष्टी तुम्ही अनुभवलेल्या आहात. जसे की तुमच्या आयुष्यातील खोटी लोक जी होती ते नक्कीच तुमच्यापासून दूर गेलेले असणार आहेत. तुम्ही जर कोणत्या रिलेशनशिपमध्ये होता तर त्याचं सत्य तुमच्यासमोर आलेलं असणार आहे. आणि जॉब किंवा व्यवसायामध्ये तुम्हाला अचानक बदल झालेले पण दिसलेले असतील. तुमच्यावरील मानसिक ताण वाढलेला असणार आहे, परंतु तुम्ही त्यामधून पण खूप मजबूत झालेले असणार आहात. सध्या तुम्हाला मागील काही वर्षांमध्ये खरंच तुम्हाला स्वतःची एक नवीन ओळख मिळाली असणार आहे, किंवा तुम्ही स्वतःची एक वेगळी ओळख तुम्ही निर्माण केलेली असणार आहात. तुमच्या आयुष्यातील रिअल डायरेक्शन तुम्हाला समजलेलं असणार आहे आणि कोण तुमचं होतं, कोण तुमचं नव्हतं हे पण तुम्हाला कळलेलं असणार आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जे काही मागील काही वर्षांमध्ये तुटलेलं आहे ते कधी तुमचं नव्हतंच, हे तुम्ही समजून घ्या. कारण 7.5 त्याच्यासाठीच तुमच्या आयुष्यामध्ये आलेली आहे. आणि जे काही तुमच्यासोबत चुकीचं घडलं ते पण तुमच्यासाठी चुकीचंच होतं असं समजा. म्हणजे जे काही तुटलं, जे काही तुम्ही गमावलं ते तुमचं कधी नव्हतंच, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. तुम्ही त्याच्यापेक्षा बेटर डिझर्व करता. आता 2026 या वर्षामध्ये तुम्हाला एक स्थिरता मिळणार आहे आणि नशिबाची हलकी साथ तुमच्यासोबत असणार आहे.
जसं की हे वर्ष तुमच्यासाठी एक वादळानंतरची शांतता असणार आहे, पण ते पण पूर्णपणे नाही. अजूनही यावर्षी काय होणार आहे तर पहा, तुमची आर्थिक परिस्थिती ही हळूहळू सुधारेल, जसं तुम्हाला हवी आहे अगदी त्याप्रमाणे. करिअरमध्ये तुम्हाला नवीन संधी मिळतील आणि रिलेशनशिपमध्ये जर तुम्ही असाल तर तिथे तुम्हाला एक क्लॅरिटी येईल. जे काही जुने प्रॉब्लेम्स होते ते सर्व काही सॉल्व्ह होतील आणि नक्कीच तुमचा जो आत्मविश्वास आहे तो परत येईल. उलट आत्मविश्वासामध्ये पहिल्यापेक्षाही जास्त प्रमाणामध्ये वाढ झालेली तुम्हाला दिसेल आणि विशेष करून तुमच्या कष्टाचं, मेहनतीचं फळ तुम्हाला मिळत आहे असं तुम्हाला लक्षात येईल. परंतु इथे लगेचच आनंदी व्हायचं नाही आहे, कारण लक्षात ठेवा 2026मध्ये पण शनी महाराज अजून पण तुमची टेस्ट घेत आहेत, तुमची परीक्षा घेत आहेत पदोपदी. फक्त प्रश्न सोपे झालेले आहेत, पण परीक्षा ही अजून चालूच आहे. आता 2027 वर्ष म्हणजेच तुमचं 7.5चं अगदी शेवट आहे असं म्हणायला हरकत नाही. या काळामध्ये काय होईल तर तुमच्या कर्माचं मोठं फळ तुम्हाला मिळणार आहे आणि एक जीवनामध्ये मोठी उडी तुम्ही मारणार आहात, एक उंच उडी तुम्ही घेणार आहात. 2027 हे वर्ष कुंभ राशीसाठी म्हणजेच तुमच्यासाठी गेम चेंजर आहे. काय होणार आहे तर बघा, मोठा आर्थिक फायदा होणार आहे. तुम्ही प्रमोशनसाठी इतके दिवस वाट बघत होतात तर नक्कीच पुढच्या वर्षी तुमचं प्रमोशन होणार आहे. अगदी मोठे पदावर तुम्ही जाणार आहात. व्यवसायामध्ये भरभरून आर्थिक लाभ तुम्हाला मिळायला लागतील. जे लोक लग्नासाठी वाट बघत आहेत, विवाह इच्छुक आहेत, त्यांचे लग्न जुळतील आणि जे लोक रिलेशनशिपमध्ये आहेत त्यांना क्लॅरिटी तर यावर्षी येणारच आहे, पण पुढच्या वर्षी नक्कीच ते लग्न बंधनामध्ये अडकण्याची शक्यता जास्त आहे. समाजामध्ये मान सन्मान वाढणार आहे तुमचा आणि विशेष करून तुमच्या आयुष्यामध्ये एक कायमची स्थिरता येणार आहे आणि स्थिरता येण्यासाठी अशी काही मोठी गोष्ट घडणार आहे. शनी महाराजांचं रिअल बक्षीस तुम्हाला मिळणार आहे आणि आजपर्यंत केलेल्या प्रत्येक संघर्षाचं फळ तुम्हाला मिळणार आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, शनी महाराज कधीही कोणावरही अन्याय करत नाहीत. कोणतीही गोष्ट ते देतात, फक्त उशिरा देतात आणि एकदा जर त्यांनी एखादी गोष्ट दिली तर ती कायमस्वरूपी देतात, हे पण ध्यानी ठेवा. तुमच्या राशीचा स्वामी शनी महाराज असल्यामुळे तुम्हाला इतर राशींच्या तुलनेने जर पाहिलं तर एवढा त्रास होत नाही, परंतु तुमच्याकडून डिसिप्लिन, मेहनत आणि विशेष करून संयम हे अपेक्षितच असतं. जर तुम्ही प्रत्येक कामामध्ये प्रामाणिक राहिलात, संयम राखलात, कष्ट केलात, मेहनत केलात आणि विशेष करून चुकीच्या गोष्टी जर तुम्ही टाळल्यात तर 7.5 ही तुमच्यासाठी तुमचं भाग्य बदलणारी ठरेल. तुम्ही पण काही प्रॉब्लेम्स किंवा अडचणी फेस करत आहात तर काही एक सिंपल उपाय मी सांगू इच्छिते. ते तुम्ही मनापासून जर केले तर नक्कीच तुम्हाला त्याचे पॉझिटिव्ह परिणाम पाहायला मिळतील. जसं की गरजू व्यक्तींना अन्नदान द्या, मदत करा, दर शनिवारी शनी मंदिरामध्ये दीप लावा, काळे तीळ, काळे उडीद आणि तेल अर्पण करा, हनुमानाची उपासना करा, हनुमान चालीसा वाचा दर शनिवारी आणि विशेष करून जर तुम्हाला जमत असेल तर शनी महाराजांचा जो मंत्र आहे ओम शम शनेश्वराय नमः, हा जप तुम्ही 108 वेळा दर शनिवारी तुम्ही जप करू शकतात. जर जमत असेल तर दररोज जरी केलं तरी खूपच चांगलं आहे, कारण तुमच्या राशीचा स्वामी शनी असल्यामुळे तुम्ही हे आयुष्यभर जरी केलं तरी तुम्हाला जी उंची मिळणार आहे, तुमच्या आयुष्यामध्ये जी प्रगती पाहिजे ती तुम्हाला नक्कीच मिळू शकेल. तर नक्कीच गेल्या 5 वर्षापासून तुम्ही बऱ्याच गोष्टी अनुभवलेल्या असतील तर मला नक्कीच कमेंटमध्ये तुम्ही तुमच्या जे काही अनुभवलेलं आहे ते तुम्ही शेअर करू शकता. आणि आत्ता भिण्याचे कारण नाही आहे, कारण तुमच्यासाठी खूप चांगला काळ वाट बघत आहे, खूप चांगल्या संधी वाट बघत आहेत. तर तयार राहा. तुम्हाला जर ही माझी माहिती आवडली असेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कुंभ राशीचे जे कोणी व्यक्ती असतील, तुमचे मित्रमंडळी किंवा नातेवाईक मंडळी, त्यांना नक्की शेअर करा, कारण त्यांनी पण ह्या गोष्टी अनुभवत असतील किंवा अनुभवल्या असतील तर त्यांनाही मदत होईल. आणि विशेष करून प्रत्येकाची कुंडली ही वेगळी असते, त्यामुळे शनी महाराजांची प्रत्येक कुंडलीमधलं स्थान वेगळं असतं, मग त्याप्रमाणे पण तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये फळं मिळत असतात. तर तुम्हाला कुंडली विश्लेषण हवं असेल तर नक्कीच तुम्ही मला खालील दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. आता आपण भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम नमः शिवाय, हर हर महादेव.